तळेगाव दाभाडे शहरात आता देवस्थानेही सुरक्षित राहिली नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. चोरट्यांनी मंदिरांनाच लक्ष्य केल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे. 23 मे रोजी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. तळेगाव दाभाडे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत मुकुट हस्तगत केला. त्यानंतर 12 जून रोजी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा मुकुट पुन्हा देवीला परिधान करण्यात आला. मात्र या घटनेला काही तासही उलटत नाही तो चोरट्यांनी पुन्हा मुकुटावर डल्ला मारत तो लंपास केला आणि यामुळे मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून तळेगाव दाभाडे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत विविध स्तरातून प्रश्न निर्माण होत आहेत. तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. कुलदेवतेचं मंदिर आहे. तुळजाभवानीचं मंदिर प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणाहून लोक आता येत असतात, भाविक लोक. आणि मागच्या 1 महिन्यापूर्वी तो मुकुट चोरीला गेला होता. पोलिसांनी तो शोधून आणून कालच त्याचं ओपन केलं. मुकुट चांदीचा मुकुट होता, लावला आणि त्याच रात्री 1 वाजता पुन्हा मुकुट चोरीला गेला आणि पेटी फोडली. पेटीतला ऐवज लंपास केला.